आयात चिखलगार, तालुका कराड, जिल्हा सातारा मध्ये जे निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याचा मी संयोजक आहे. महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला यावेळी मिळाला. स्पर्धेमध्ये विषय सुद्धा अगदी छान होते. संविधान साक्षरता म्हणा किंवा धर्मनिरपेक्षता म्हणा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे विचार, अशा बरेच विषय घेऊन आम्ही ही निबंध स्पर्धा राबवली होती. निबंध स्पर्धा राबवण्याचा हेतू एकच होतं की रमजान महिना जो आहे तो मर्यादित न ठेवता त्याला एक सामाजिकतेची जोड द्यावी, या हेतूने आम्ही ह्या निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि ह्या स्पर्धेला अगदी महाराष्ट्रभरातून उदंड असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि त्यातून महिलांनी देखील हिरिरीने भाग घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आयशा सोनीकर, मी जत तालुक्यातून आहे, प्रतापूर माझं गाव. मी इकडे संयोजक म्हणून काम केले. ईद निमित्त ज्या निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर काही महिलांना मी खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनही केले, त्यांना खूप मदत केली आणि एक चांगला असा अनुभव मला मिळाला की आपल्या महिलांना हे शिकण्याची आणि पूर्ण काम करण्याची. रमजान ही फक्त एक धार्मिक सण म्हणून साजरा केला जात होता, पण त्याला एक नवी दिशा म्हणून आम्ही हा उपक्रम एक सामाजिक उपक्रम असा राबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धा घेतली. आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये आम्ही असे विषय निवडले ज्याच्यामुळे लोक चळवळीत येतील, लोकांना काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग मिळेल, जसे की भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, APJ अब्दुल कलाम, अशा लोकांचे विचार आणि अशी काहीतरी विषय ज्याच्यामुळे लोकांना काही प्रेरणा मिळेल आणि अजून समाजामध्ये सुधारणा होईल. अशा प्रकारे आम्ही ही समाज सुधारण्याची एक चळवळ उभारली. गाव प्रतापपूर, शिक्षण 10वी. ईद निमित्त झालेली निबंध स्पर्धा, त्यात मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर निबंध लिहिला होता. त्यांचं चरित्र मला खूप आवडला. त्यांचे कार्यही खूप चांगले आहेत. त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही खूप महत्त्वाची आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी या स्पर्धेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम हा विषय निवडला होता. मी मुस्कान सुलतान सोनीकर, 12th सायन्स, न्यू इंग्लिश स्कूल, कुंभारी ज्युनियर कॉलेज. ईद निमित्त निबंध स्पर्धा झाल्या होत्या, त्यामध्ये मी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडला, कारण या जगामध्ये हर जात, धर्म, पंथ सगळे समान आहेत आणि सगळेजण एकात्मते राहावे यासाठी मी हा विषय निवडला. माझं नाव आझर मनेर, मी वडगाव वेली, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून आहे. मी राज्यस्तरीय या रमजान ईद निमित्त स्पर्धा घेण्यात आल्या, निबंध स्पर्धा, त्यामध्ये मी भाग घेतला होता. भारतीय संविधान निवडण्याचं कारण म्हणजे आता जे भारतीय संविधान म्हणजे कशी गळचेपी होती ना भारतीय संविधानाची, ते नको आहे. म्हणजे त्यासाठी मूळ म्हणजे काय, भारतीय संविधान वाचल्याशिवाय म्हणजे ग्रामीण भागात समजणारच नाही भारतीय संविधान काय, आपले अधिकार काय. मूळ म्हणजे भारतीय संविधान वाचण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी मी एक जनजागृती होण्यासाठी या निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. दुसरं म्हणजे माझाच पहिला नंबर आला, त्याबद्दल मला थोडा अभिमान वाटतोय. धन्यवाद.